30 जून 2024 ठाकूरवाडी बोरघाट एक छोटासा ट्रेक. या फोटोमधला उजवीकडून दुसरा हंप आहे, त्याला छोटीशी प्रदक्षिणा. फोटोतलं गाव आहे उंबरविरा. सकाळी कर्जत ट्रेनने साधारण 8 वाजता कर्जतला मधूला भेटलो. ईस्टकडे उतरून चहा पोहे नाश्ता केला. मधुकर धुरी आमचा ट्रेक लीडर, तो, मी, लीना आणि मंदार नंतरच्या ट्रेनने आल्यामुळे त्याचा नाश्ता पॅक केला. रिक्षाने थोड्याच अंतरावर थांबलो, तोच तिथे विठोबाचं पाठमोरं दर्शन झालं. इथे आम्हाला मधूचे मित्र चंद्रा आणि डॉक्टरसाहेब भेटले. त्यांच्या कारने ठाकूरवाडीच्या पायथ्याशी कार पार्क केली. सुरुवातीला एक बोगदा लागला. जालोरी पासच्या सायकलिंग एक्सपिडिशनच्या बोगद्याची आठवण करून गेला. मस्त गार वारा खात हा बोगदा पार केला. नागनाथ केबिनपासून डोंगरात चढणारा एक ट्रॅक गेला आहे. ही आहे नागनाथची कॅच सायडिंग. थोडंसं ट्रॅकवर चालून साईडला झालं. समोर नागनाथचा डोंगर दिसत होता. साधारण 10ची वेळ आणि समोरून येणारी चेन्नई मुंबई एक्सप्रेसचं धूळ दिसलं. नागनाथ केबिनच्या आधी उंबरविराकडे गाडी थांबली. सगळं ओके झाल्यावर कॅच सायडिंगला जाणारा ट्रॅक खाली कर्जतसाठी रूट झाला आणि गाडी हॉर्न मारत कर्जतकडे रवाना झाली. कॅच सायडिंगची लाईन सरळ आहे, मात्र खाली उतरणारी लाईन ही सिग्नलपासून नागमोडी आहे. यावरून सरपटणाऱ्या जनावराप्रमाणे गाडी पुढे जाते. गाडी गेल्यावर परत रेल्वे ट्रॅकमधून थोडंसं पुढे गेलो. अशा हिरवाईमध्ये ही ट्रेन बघणं हा आनंद काही वेगळाच असतो. इथून बीडकडे खाली उतरताना एक वाट रेल्वे रुळाला समांतर गेली आहे. त्या वाटेवरून आज आम्ही जाणार आहोत. साधारण 11:15ला रूळ ओलांडून आम्ही एके टेकडीच्या पायथ्याशी बसून राहिलो. दूर भेरांच्या नागनाथ अंगाला रेल्वेचा पूल दिसतोय. तिथून पांढुरकी अशी ट्रेन येताना दिसली. अगदी खेळण्यातल्या आगगाडीप्रमाणे अत्यंत मोहक दृश्य होतं ते. ती पुढच्या पुलावर आली. हुर्रे, ही तर वंदे भारत, सोलापूर वंदे भारत. भुरभुरणाऱ्या पावसात हिरवाईत अशी पांढरी शुभ्र गाडी तिच्या टप्पावरच्या लेवलमधून बघण्यातला आनंद काही वेगळाच होता. वंदे भारतचा टिपिकल हॉर्न आणि मग ट्रॅक साऊंड. अरे वा, ट्रेक पावला म्हणायचा. मग मजल दर मजल करत आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य बघत टाकळ्याची भाजी खुडत साधारण 2-2.5 तासाचा असा आम्ही ट्रेकचा आस्वाद घेतला. स्ट्रेस इज द ओनली रिझन फॉर ऑल दी हेल्थ प्रॉब्लेम्स, असं डॉक्टरांनी सांगितलं. महिन्यातून निदान 2 वेळा तरी असा तुम्ही ट्रेक करावा, हा त्यावरचा उत्तम उपाय आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सुखाचे साधन. प्रत्येक क्षण जगून घ्या. उद्याचा कोणाचा कसलाच भरोसा नाही, तुम्ही कितीही फिट असलात तरीही. असे डॉक्टरांचा सल्ला मनोमन पटला. दुपारचा 1, उल्हास नदी काठ कोंडाणे. नदीपलीकडे कोंडाणे गाव. मंदार, चंद्रा, डॉक्टर नदीत डुंबायला जातात आणि आम्ही शेजारच्या गंभीरनाथ मठाचं दर्शन घेतो. परिसर अतिशय सुंदर व शांत आहे. अनेक समाध्या व शिवलिंग आहेत. साखरेचा प्रसाद घेऊन नदीकडे आलो तर हे सगळे डुंबून बाहेर आलेले. आम्ही लगेचच अंकुशवरींच्या बहिणीकडे जेवायला जातो. गुलाबजाम असलेलं जेवण
म्हणजे पर्वणीच जणू. जेवून 2-2.5 तासात काटाई नाक्यापर्यंत डॉक्टरांच्या इनोव्हामधून राहुल देशपांडेंच्या आवाजातली गाणी ऐकत ऐकत मध्ये भुरभुरणाऱ्या पावसात लागणारा चहा ब्रेक घेऊन परतीच्या प्रवासाला. ही लीनाने केलेली टाकळ्याची भाजी. आता पुढचा योग कुठे येतो ते लवकरच बघू.